प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी पतीची, मुलांची आणि तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत पॉवरफुल उपाय. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात आर्थिक चणचण असते. कितीही पैसे कमावले तरी ते पुरत नाही. कितीही पैसे कमावले तरी ते पुरत नाही. बऱ्याच वेळा आपण जे कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला नशीब साथ देत नाही. घरात 4 लोक कमावते आहेत, एक छोटीशी स्वतःचं घर घेण्याची इच्छा आहे, एखादी छोटी बाईक घेण्याची इच्छा आहे, एखादी 4 व्हीलर घ्यायची आहे. महिन्यामध्ये कसे पण घरामध्ये 20-30 हजार रुपये येतात, 50 हजार येतात, लाख रुपये येतात, पण ते पैसे टिकत नाही. स्वतःचं घर होत नाही. घरामध्ये एक छोटी बाईक येत नाही. घरात एक छोटी कुठली तरी वस्तू घ्यायची आहे, पण ती इच्छासुद्धा पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, तुमचं जे नशीब आहे ते नशीब तुमच्या पैशांना, तुमच्या कमाईला, तुमच्या कष्टाला तुम्हाला साथ देत नाही. तुम्ही कमी कमावलेत तरी चालतील. महिन्याला 10-15 हजार कमावताय चालेल, पण ते टिकणं, ते पैसे आपल्या घरात स्थिरावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये मी हेच पैसे घरात स्थिर करण्यासाठी, लक्ष्मीला चहूबाजूने घरात आकर्षित करण्यासाठी, अगदी तुमच्या घरामध्ये तुमची बांध घातलेली लक्ष्मी असेल तर ती खुली करण्यासाठी, चहूबाजूने घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी, कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, तर तुम्ही सांगाल ताई आम्ही बसून राहतो, पैसा मिळेल का? नुसतं बसल्याने, नुसतं झोपल्याने कुणालाच पैसा मिळणार नाही. पैसा मिळवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी कष्ट महत्त्वाचे आहेत. कष्टासोबत जेव्हा तुम्ही उपाय करता, कष्ट करताय तुम्ही, पण त्यासोबत जेव्हा सेवा करता, तेव्हा तुमच्या त्या कष्टांना तुमचे नशीब, तुमचे लक साथ देतात. आणि जेव्हा तुम्हाला काही मिळणार नसतं, नशिबाने पण तुमच्या आयुष्यात जे येणार नसतं ते तुम्हाला या उपाय आणि सेवांनी मिळतं. त्यातला हा पहिला उपाय. तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी, मंगळवार शुक्रवार शक्य नसेल तर एरवी कुठल्याही दिवशी हा पहिला उपाय तुम्ही करू शकता. या उपायासाठी तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो, एखादी प्रतिमा किंवा माता लक्ष्मीचं जे श्रीयंत्र असतं ते असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो असेल तर त्याला, फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसायचा आहे, आणि मूर्ती असेल तर ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. ही मूर्ती देवघरात मूळ जागी ठेवा. फोटो असेल तर फोटो ठेवा. त्याला हळदी कुंकू अर्पण करा. त्यासमोर एक तुपाचा दिवा लावा. त्यासोबत तुम्हाला बाजूला छान उदबत्ती लावायची आहे. घरात छान तुम्हाला एक सुगंध करून घ्यायचा आहे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. छोटं मोठं जसं जमेल तसं एक कापड. नाही तुमच्याकडे कागद असेल लाल, तुम्ही कागद घेतला तरीही चालेल. आता माता लक्ष्मीला लागून, म्हणजे माता लक्ष्मीला टच होईल अशा पद्धतीने हे कापड तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेल्या या कापडावरती सगळ्यात पहिले तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आहेत. आपल्या घरात जे पूजेचे तांदूळ वगैरे असतात, हे थोडेसे तांदूळ घालायचे आहेत. तांदळाच्या वरती तुम्हाला थोडी हळदी कुंकू अर्पण करायची आहे. त्यावरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. त्यावरती तुम्हाला एक छान सुपारी ठेवायची आहे. यावरती तुम्हाला कमळगट्ट्याचा, म्हणजे कमळ बीज, कमळगट्ट्याचं मणी म्हणजे कमळ बीज म्हणतो, हा कमळ बीज ठेवायचा आहे. एक हिरवी वेलची ठेवायची आहे. एक चिमूटभर त्याच्यावरती पिवळी जी मोहरी असते, ही मोहरी तुम्हाला घालायची आहे. अर्धा चमचा त्याच्यामध्ये तुम्हाला बडीसोप घालायची आहे. एक कवडी तुम्हाला तिथे ठेवायची आहे. हे सगळं साहित्य, जे साहित्य मी सांगितलेलं आहे, सगळं लक्ष्मी प्राप्तीचं सामान आहे. हे सगळं साहित्य ठेवल्यानंतर तुम्हाला शेवटी त्याच्यामध्ये लवंगांची जुडी घालायची आहे. लवंगांची जुडी तुम्हाला मोजून मापून घालायची आहे. आता लवंगा कशा मोजायच्या तर लक्षात ठेवा. समजा तुमची जन्मतारीख 15 आहे, तर 1 आणि 5 यांची बेरीज करायची आहे. 1 आणि 5 होणार 6. तुम्हाला 6 लवंगांची जुडी करायची आहे.
समजा तुमची जन्मतारीख आहे 18, तर 1 आणि 8 9 तुम्हाला 9 लवंगांची जुडी करायची आहे. तुमची जन्मतारीख आहे 20, 2 आणि 0 होतात 2, तुम्हाला 2 लवंगांची जुडी घ्यायची आहे. ज्यांची जन्मतारीख 1 आहे त्यांनी 1 घ्या, 3 आहे त्यांनी 3 घ्या, 2 आहेत त्यांनी 2 घ्या, 5 आहे त्यांनी 5 घ्या, 8 आहेत त्यांनी 8 घ्या, 9 आहेत त्यांनी 9 घ्या, 10 असेल तर 1 आणि 0 होतात 1 1, 11 असेल तर 1 आणि 1 2. ठीक आहे. दुहेरी संख्या असेल तर त्याची बेरीज, एकेरी संख्या असेल तर मग तेवढ्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या लवंगा एका लाल धाग्यात बांधायच्या आहेत. लाल धाग्यामध्ये लवंगांची जुडी बांधून तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेल्या या कापडावरती ठेवायचे आहे. कापड किंवा कागद जे घेतले त्यावरती ही लवंगांची जुडी तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे. यानंतर एका वाटीत तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. एक छोटी मोठी वाटी घ्या, त्यामध्ये थोडंसं कुंकू घाला. कुंकू घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद. कुंकू आणि हळद तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. उजव्या हाताची ही 3 बोटं, या 3 बोटांनी हे हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि समोर त्या कापडावर किंवा कागदावर ठेवलेलं जे साहित्य आहे त्यावरती तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करत असताना तुमच्याकडे धन येत आहे, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे, लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर आहे, घरात चहूबाजूने पैसा आहे, इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, घरामध्ये बरकत आहे, घरात प्रगती आहे, असे पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे. पूर्ण पॉझिटिव्ह व्हायचं आहे, सकारात्मकता ठेवायची आहे. माता लक्ष्मीचं नाव घेऊन म्हणजे ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा मग कमलात्मक मंत्र म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता, श्रीम ब्रीजी हा महालक्ष्मीचा ब्रीज मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता, तुमच्यावर आहे. माता लक्ष्मीची सेवा करत करत तुम्हाला त्या ठेवलेल्या सर्व वस्तूंवरती हळदी कुंकवाचं अर्चन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता हे करून झाल्यानंतर बघा मंत्रस्तोत्र जे आहेत हे 21 म्हणा, 51 म्हणा किंवा मग तुम्ही एक 10-15 मिनटं तिथे ती सेवा करत राहिलात, माता लक्ष्मीचं नुसतं स्मरण करत 15 मिनटं तुम्ही त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करत राहिलात तरी खूप आहे. एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला तो कागद किंवा ते जे कापड आहे तिथून उचलायचं आहे. त्याची छान तुम्हाला एक घडी बनवायची आहे. छान या पद्धतीने तुम्ही घडी बनवून घेतली की त्यानंतर ही घडी तुम्हाला, ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ एक 5 मिनटं ठेवून त्याला धूप दीप म्हणजे दिवा आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर सिद्ध केलेली ही पुडी, ही पोटली माता लक्ष्मीच्या समोरून तुम्हाला उचलायची आहे. तुमच्या खिच्यात, पाकिटात, पैशांच्या पाकिटामध्ये किंवा मग जिथे तुमच्या घरातली कुणी करती कमावती व्यक्ती आहे तर तिच्या पाकिटामध्ये, ज्यांना यश हवं आहे, मुलांना प्रगती हवी आहे तर त्यांच्या खिच्यात, जसं शक्य तसं तुम्हाला हे त्यांच्यासोबत ठेवायचं आहे. ही पुडी, ही पोटली कायम त्यांच्यासाठी सिद्ध राहील. आता किती दिवस राहील तर तुम्ही कमीत कमी 1.25 महिना सोबत ठेवा. 1.25 महिना किंवा मग एक 6 महिन्यानंतर हे सगळं साहित्य वाहत्या पाण्यात सोडा किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करा आणि पुन्हा नवीन साहित्य घेऊन पुन्हा सांगितल्या पद्धतीने तुम्ही ही रेमेडी करून बघा. खूप पॉवरफुल उपाय आहे. धनप्राप्तीचा हा खास उपाय आहे. ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही आहे, ज्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही आहे, त्यांनी हा उपाय आवर्जून करा. सांगितलेलं सगळं साहित्य हे लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे. जेव्हा तुम्ही त्यामध्ये कवडी घेता, सिक्का घेता, तांदूळ घालता, त्याच्यामध्ये बडीशोप घालता, पिवळी मोहरी घालता, जेव्हा तुम्ही हे सगळं साहित्य तिथे ठेवता आणि तुमच्या जन्मतारखेनुसार किंवा घरातल्या कर्त्या व्यक्तीच्या जन्मसंख्येनुसार जेव्हा तुम्ही लवंगांची जुडी बांधून त्याच्यामध्ये ठेवता तेव्हा ती लवंगांची जुडी बघा, लवंग हे पैशांना खेचून आणतं. लवंग हे आकर्षण क्षमता वाढवतं. बाधा, कुणी बांध घातली असेल तुमच्या घरात, कुणी नजर लावली असेल पैशाला, तर ही प्रत्येक समस्या लवंग दूर करतं. जेव्हा तुम्ही जन्मसंख्येनुसार ती लवंगांची जोडी बनवता आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये घालता तेव्हा तुमचे सर्व अस्थिर असणारे ग्रहसुद्धा स्थिर होतात. लवंग हे शुक्राचं कारक मानलं जातं आणि शुक्र पैशाशी म्हणजे धनाशी संबंधित आहे. जेव्हा ती लवंगांची जुडी जन्मसंख्येनुसार बनवून तुम्ही त्या सर्व लक्ष्मीवर्धक साहित्यात घालता आणि जेव्हा ती पुडी बनवून सोबत ठेवता तेव्हा शुक्र तुम्हाला प्रत्येक कामात यश देतो. शुक्र तुमच्यावरती प्रभावित होतो. शुक्र तुमच्या पाठी राहतो. शुक्र कायम तुमच्यावरती लक्ष ठेवून असतो. मग धन असेल किंवा आर्थिक कुठलीही समस्या असेल ती तुमची सॉल्व्ह होत जाते.
करून बघा. खूप साधा, सोपा पण पॉवरफुल उपाय आहे. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.